हां, म्हणजे भाई पण त्या व्यतिरिक्त मी मागे एक बिहारची गोष्ट वाचलेली. म्हणजे आता हे तर आपल्या बोलण्याची गोष्ट झाली, हं. की हा आपल्या आजोबांसारखा दिसतो किंवा काय दिसतं, तर ते मान्य ना मान्यावर आहे. पण माहिती नाही हे खरंच हं, असतं. हं. मी बिहारची एक स्टोरी वाचत होतो भाई आणि त्यात एक मुलगी असते. मुलगी जवळपास 4-5 वर्षाची असते आणि जेव्हापासून तिला बोलायची बुद्धी सुचते ना, बोलणं समजायला लागतं. हं, हं, हं. मला वाटतं 1ली 2री पासून मला वाटतं 5, 6-7 वर्षावर माणसाला एक प्रॉपर मॅच्युरिटी येते. बरोबर. तर तेव्हापासूनच ती लहानपणापासून अशी जेव्हा तिला समज येते ना, ती बोलते, "हा माझं घर नाहीये. हं. हा कुठे आली आहे मी? हा माझं घर नाहीये. ओके. माझं खरं घर आहे ना, ह्या-ह्या ठिकाणी आहे. ओह! तिथे माझा नवरा आहे, हं. माझी 2 मुलं आहेत. बापरे! ते माझी वाट बघतायत. हं. मला तिथे घेऊन चला." सुरुवातीला आई-वडिलांना वाटलं, की काय आहे, जाऊ दे लहान आहे, शाळेत वगैरे कुठून काय शिकून आलं, जाऊ दे. हं, हं. तिला बोलले, "नाही पागल आहे का?" समजवलं सुरुवातीला. नाही ऐकायची. 2-3 दिवसानंतर परत तेच चालू. हां. त्यानंतर तिला जरा दम वगैरे दिला. तिला फटके वगैरे असे हं, मारले, हं. की पागल झाली आहे का? मग त्यानंतर डॉक्टरना वगैरे दाखवलं, पण काहीच नाही. तिचं असं होतं, की "हा माझं घर नाही आहे. तुम्ही माझे आई-वडील नाही आहेत." माझे आई-वडील तर खूप आधीच वारले आहेत. माझा नवरा माझी वाट बघतोय, माझी मुलं आहेत. हं. "तो कुठे आहे तुझं घर?" हां. तेव्हा माझं घर इथे आहे, या ठिकाणी. तर त्या ओके. जागेचं नाव नाही घेऊ शकत, पण समवेअर इन बिहार तिकडे त्या साईडलाच होतं. तर ह्या ठिकाणी आहे. ते बोलले, "बरं." तर तिचे वडील आहे ना शेवटी कंटाळून तिला घेऊन गेले. चला की 5 ते बघूया 6 काहीतरी. वर्षाची हां. मुलगी होती. तिला घेऊन गेले, "किधर है? कुठे आहे?" त्या जागे गावात घेऊन गेले आणि तसेच ते गावात म्हणजे गाव माहिती होतं तिला, पण गावात जाण्याचं कसं एवढं काही माहिती नव्हतं, कारण ऑब्व्हियसली लहान होती. हं. पण जशीच ती गावात पोहोचली ना भाई, गावात तिने एक्झॅक्ट त्यांनी त्या घरात नेलं. घरात नेलं आणि बोलले, "हा माझं घर आहे." हं. जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा माहिती पडलं तिचा नवरा आणि 2 मुलं वगैरे बसलेले आणि ती बोलली, "ही बघा." तिकडे एक फोटो लावलेला. हं. फोटोवर एका बाईचा फोटो होता, त्यावर हार चढवलेला. ती बोलते, "ती मी आहे. बापरे! माझा मृत्यू झालेला हं. 6 महिन्याआधी हं. आणि ती मी आहे आणि हे माझी मुलं आहेत. त्यांचं नाव हे आहे, त्यांचं नाव ते." आणि तिला स्पष्ट पाठ आहे. ओके. म्हणजे 6 वर्षाआधी तिचा मृत्यू मे बी झाला असणार आणि पॅरलली तिचा जन्म पण ह्या मुलीच्या म्हणजे स्वरूपात झाला तिचा असणार. जन्म हां. व्हायच्या 6-7 महिन्याआधी तिचा मृत्यू झालेला हं. आणि तसं. तर ते खूप स्ट्रेंज होतं माझ्यासाठी, की आपण आता बोलतो, की सायन्स हे फुल आय एम अ मॅन ऑफ सायन्स असं तसं, नासा-वासा जिंदाबाद. पण ह्या गोष्टी जेव्हा होतात ना भाई, हे हे खरोखर अनएक्सप्लेनेबल आहे. माइंड बेंडिंग गोष्ट आहे आणि ह्याला आपण कोणत्याही वेमध्ये प्रूव्ह नाही करू शकत. सिमिलरली एक अजून एक की मनुष्य आहे, ज्याला त्याचा पास्ट लाईफ सर्व काही आठवतं.